नमस्कार मित्रांनो, आज आपण जुगाड व्हिडिओ बनवणार आहे. असा जुगाड व्हिडिओ बनवणार आहे की आपला असा आहे की टाकाऊपासून टिकाऊ. आज असा व्हिडिओ आहे आणि व्हिडिओ असा आहे ती म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगायचं म्हणजे हो का आपलं ही PVC पाईप, पाण्याचं आपलं प्लबरी पाईप आहे का. हो का ही पाण्याचं पाईप, हो का ही पाईप आपल्या असं करवंडून खराब होत येतं आहे का, ही खराब झालेलं असतात. मग आपल्याला ही पाईप न फेकून देता आपल्याला ह्याचाच उपयोग आपल्या घरगुती परपंचात कुठलीही वस्तू ठेवण्याकरता वापरायची आहे. तरी मित्रांनो, आता आपण हो का हा पाईप एक घेणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हो का आपली ही बघा तुम्हाला दावतो मी ही लबरी पाईप आणि बघा ही आपली तार, ही पहा तार, ही तार आपली लाईटची तार. पहिली कसं आहे माहिती का, ह्या लाईटवरच तारा आपली तारावरतीच लाईटी चालायच्या भरपूर. आता काय झालेलं आहे माहिती का, सर्व सिटीमध्ये ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे, केबल निघाल्यात आता. कारण का केबल निघाल्यात, ही तार आहे ना आपली, ह्या तारीपासून आपल्याला लोकांना भरपूर धोका होत होते. कारण कसं धोका होत होते, ह्याच्या शॉक बसायचं, करंट लागायचं, लय अवघड कंडिशन होत होतं ह्याच्यामुळं. मग सरकारने काय केलेलं आहे माहिती का, MSC बोर्डाने ही तार बंद करून टाकली. कारण ह्याच्यावरती आकडे ही लोक टाकायची, त्याच्यामुळं बंद करून टाकून समधीकडे सुविधा चांगली उपलब्ध केलेली. कारण ताराचा उपयोग आता बंद झालेला आहे, म्हणून आपल्याला ही तार एक लागायची आहे. बघा ही तार एक लागायची. मग तारेच्या नंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आत्ता काय करायचंय माहिती का, बघा ही सुरुवातीला आपल्याला ही पाण्याचा खराब झालेला पाईप आहे ना, बघा हे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आपल्याला लागण एवढा, बघा आपल्याला अशा प्रकारे लागण एवढा कट करून घ्यायचा आहे. बघा आपल्याला असं इथपर्यंत कट करून घ्यायचा आहे पाईप. बघा आता आपण चाकूच्या सहाय्याने, एक सापान आपलं काय सापडलं नाही, चाकूच्या सहाय्याने आपण बघा इथनं कट करून घेतोय. बघा आपण कट करून घेतलेला आहे पाईप. बघा आपल्याला एवढा पाईप एक लागणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला तार एक लागणार आहे. बघा आपला पाईप कट करून घेतलेला आहे. बघा दुसरी म्हणजे आपल्याला ही तार एक लागणार आहे. मग ही तार बी आपल्याला या पाईपच्याच मापा एवढी लागणार आहे. आज आपण असा जुगाड व्हिडिओ मस्त करणार आहे ना, आपल्या उपयोगीसाठी करणार आहे. आपल्याला प्रत्येकाला उपयोगी ह्याचा उपयोग होणार आहे. महिला असू द्या, सर्वांना आपल्या घरातल्या सामानाकरता उपयोग होणार आहे. बघा आपल्याला इथनं कट करून घ्यायची तार. बघा आता आपण तार कट करून घेतोय. बघा बघा इथनं आपण आता कट करून घ्यायचंय. तुम्ही म्हणता दादा ही काय तू वस्तू बनवणार आहे, पण आपण काय वस्तू बनवतोय हे तुम्ही आपला पूर्ण व्हिडिओ झाल्याच्या पुढे तुम्ही पहा. बघा आपण ही साईडला बाकीची तार टाकून देऊया. बघा आपण आता ही तार घेतलेली आणि हा पाईप घेतलेला आहे. ह्या दोन्हीपासून अशी आपल्याला वस्तू बनवायची, आकर्षक बी दिसली पाहिजेत आणि आपल्याला उपयोगी पण आली पाहिजे. मग हा व्हिडिओ तुम्ही न पळवता अख्खा पूर्ण पहा. मग आपल्याला या पाईपामध्ये घालून घ्यायची ती म्हणजे तार. आपल्याला आता ही पाईप आहे ना, ही आपल्या लबरी पाईपामध्ये पाणी भरायसाठी आपल्याला पाईप लागतो ना, या पाईपमध्ये ही तार घालून घ्यायची. बघा ही तार घातलेली आपण. आता ही तार घातलेली ना, मग त्याच्यासाठी आपल्याला एक लागणार आहे ती वस्तू म्हणजे जॉईंट करण्याकरता ही जॉईनर. याला जॉईनर म्हणतात किंवा साकीट म्हणतात. बघा मग याच्या आपण गुंड्या साईडला काढून घेऊया. बघा ही गुंडी काढली. गुंड्या असतात ना, हे ठिबकच्या नळ्यांना याला पॅक बसवण्याकरता या गुंड्याचा वापर करतात. आपल्याला
ही एक गुंडी काढून घ्यायची आहे. ही गुंडी काही निघा ना. बरं चला राहिलं, ही गुंडी राहिली तरी चालती ह्या. इकडल्या साईडची काढली आपण, इकडल्या साईडची. मग हो का ही आपल्याला ही गुंडी, ही तार आहे ना, ही तार अशी आपल्याला ओवून घ्यायची ह्याच्यामध्ये. आणि ह्या लब्बरमध्ये आपल्या लबरी पाईप आहे ना, ह्या पाईपमध्ये सगळी जॉईनर अशा पद्धतीने आपल्याला बघा खवून घ्यायचं आहे. बघा बघा अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण बसवायचं आहे. आता ही गुंडी निघा ना आपल्याला, त्याच्यामुळं बघा पूर्ण बसवलेला आहे पाईप बघा. आणि हे आपल्याला तार कशासाठी घ्यायची, आपला हे पाईप आहे ना हे असा लवचिक आहे. लवचिक असल्यामुळे ही पाईप त्याला गुढी पडू शकते. मग न गुढी पडता आपल्याला त्या तारासाठी तारणी आपल्याला अशा टाईट पद्धतीने हे आपल्याला चक्र बनवता येणार आहे बघा, गोल बघा. अशा पद्धतीने आपल्याला गोल बनवायचं आहे. आणि हो का ही एकमेकामध्ये असे खाऊन घ्यायचे बघा. बघा अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण असं बसवून घ्यायचं आहे बघा. आता हे बसवून घेतल्याच्या पुढं बघा आपल्याला असे याला गोलाई द्यायची. गोल आपल्याला रिंग, आपण रिंगा कशा खेळतात, टाकत्यात फेकाफेकी खेळतात, तशाच पद्धतीने आपल्याला रिंग बनवून घ्यायची बघा. तार आपली अशा पद्धतीने गोल करायची बघा. हे पहा बघा कसं चक्कर झालंय आपलं मस्त पैकी गोल. मग आता आपल्याला ही बनवलेलं आहे आपण. तरी तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे आपल्याला दुसरं घ्यायचंय, ती काय माहिती का, ती म्हणजे आपल्याला घ्यायचं आहे ती म्हणजे हो का ही फेटा. हो का ही फेटा. आत्ता हे लग्नाचं कार्य आता आहे, आत्ता लग्न ही कवा पण चालू आहेत लग्न. आता लग्नाला काय उतारा आल्याने झाले. कुठं बी लगेच लव्ह मॅरेज कसं बी लग्न होत्यात. पहिली लग्न कसे व्हायची, फक्त तुळशीचं लग्न झालं की तिथनं मोरं लगीन सराय असायची. पण आत्ता लग्न कवा बी होत्यात आणि कवा होत्यात. त्याच्यामुळं आपल्याला ह्या लग्नामध्ये हे अशी फेट्याचं सत्कार होतात बघा. मग ही सत्कार झालेलं फेट न टाकून देता आपल्याला ह्याचा आपल्या ह्या जुगाड हिड्यासाठी उपयोग करायचा आहे. कारण ही लग्न मंडपात आमदार लोक येऊ, सरपंच लोक येऊ, कुणी पण येऊ, मग त्यांच्यासाठी सत्कार करण्याकरता असे फेट्याचा वापर होतात. मग ती फेटा घालतात की ती लग्न लागूच तर की ह्या जागेवर असं फेटं काढतात आणि त्याच्यात ठेवून मग ही फेटं समजा कचऱ्यामध्ये जातात. कार्यालयवाले उचलतात आणि टाकून देतात कचऱ्यामध्ये. काय काय आहे ती असे कुठं बांधण्याकरता कशा करता घेऊन जातात, नाहीतर टाकलंच जातं. मग आपण टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवणार आहे. मग आपल्याला काही फेट आहे, ह्या फेट्याचं आपल्याला आज वस्तू बनवायची. ही चक्कर आपण बनवलेलं पाईपाचं आणि हा फेटा बघा. ह्या फेट्याचं आपल्याला बघा अशा पद्धतीने तुकडं करून घ्यायच्यात बघा. आता बघा नवाच फेटा आहे. मग सत्कार झाल्यावर आपण न टाकून देता घरी आणला म्हणलो आपण हे शिडीवाज बनवायचा म्हणलो आणि आपल्याला घरगुती वस्तू बनवायची. तरी मित्रांनो आपल्याला अशा पद्धतीने बघा गुढीवरती आपल्याला असं ह्याच्या पट्ट्या 4 काढून घ्यायच्यात बघा. मग आता आपण ही पट्ट्या काढून घेतोय. तुम्ही फक्त व्हिडिओ व्यवस्थित पहा, मग तुम्हाला लक्षात येणार आहे दादानी काय बनवले ते. तुम्हाला लगेच काय ती समजणार नाही. बघा आता आपल्याला कैचीच्या साह्याने आपल्याला ह्याचा तुकडं काढून घ्यायच्यात बघा, काप करून घ्यायच्यात. बघा अशा पद्धतीने आपल्याला ह्याचं कापून घ्यायचं आहे बघा. बघा असं 4 जागेवर आपल्याला कापून घ्यायचं. पहा बघा आपल्या आता पट्ट्या कापून झालेल्या आहेत. तेव्हा काय आपल्या थोडी राहिलेली ते आता कापून घेऊया आपण. बघा आपण आता कापून घेतलेले आहेत. 4 पट्ट्या आपल्याला लागणार होत्या, तेवढे 4ही कापून घेतलेले आहेत बघा. बघा आता राहिलेलं फेट्याचं कापड आहे ते आपण
बाजूला साईडला ठेवून घेऊया. तरी मित्रांनो, आपण आता ही रिंग बनवली, तरी ह्या रिंगला आपल्याला काय करायचं आहे माहिती का? हे आपल्याला ही पट्टी लावून घ्यायची बघा. आता ही पट्टी ते आपल्याला लावून घ्यायची. मग आपल्याला ह्या फेट्याचा अशा प्रकारे उपयोग करायचा आहे बघा. पहिलं काय होतं माहिती का? पहिली लोक, आता हे लग्नामध्ये काय झालेलं आहे, ही फेट्याची प्रथा पडलेली. पण फेटा ही माहिती का पहिल्यापासून फेटा आहे. पहिल्यापासून जुनी माणसं आहेत ना, ते आपल्या डोक्याच्या संरक्षणासाठी उपयोग करत होते या फेट्यांचा. कारण कसं आहे, त्यांचं डोकं स्थिर चालायचं, बुद्ध्या फास्ट चालायची आणि आपल्या कानामध्ये काय जाऊ नये काय नाही, आणि आपण दिसायला रुबाबशीर दिसावं, त्याच्यासाठी हा फेट्याचा उपयोग होता. पण आता हे निघाले कसं प्रथा पाडलेली लग्नामध्ये सत्काराची. पहिले नुसतं नारळ फळ देऊन सत्कार करायची, पण आता हे डोक्याला फेट, प्रत्येकाला फेट, मोकळ्यात खर्च झालेला आहे. तरी पण लोक पैसेवाली झालेली तर आता भरपूर, त्याच्यामुळे ही फेट्या आता प्रत्येक लग्नामध्ये चालूच आहेत. मग ह्या फेट्याचा आपण न टाकून देता घरगुती उपाय आपण करत आहे. आता ही पट्टी ना, हे आपल्याला अशा पद्धतीने अशी ह्याला गुंडळून घ्यायची बा. अशी त्याला मस्तपैकी गोल अशी लावून घ्यायची. आपण बॉल बनवायला पाहिजे आता खरा, कारण राहून द्या. आता असेच गुंडळून घेऊ आपण. तुम्ही म्हणता दादा ही काय लावलंय तुम्ही, परंतु आपली ही वस्तू पूर्ण तयार झाल्याच्या पुढे तुम्ही पहा, मग तुमच्या लक्षामध्ये येणार काय आपण बनवलंय ती, आणि आपल्याला किती उपयोगी पडते ही वस्तू ती. ह्या अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायची बघा. या रिंगला फेट्याचं कापड आहे ना, हे पूर्ण अशा पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचं होतं. याचा जॉईंट जोड होता ना, ह्या रिंग बनवण्याचा आपण इथं जॉईनरचा उपयोग केलेला आहे. का केलेला आहे आपण उपयोग? तो जॉईंट निसटला नाही पाहिजे, त्यासाठी आपण याचा उपयोग केलेला आहे. काय आपला आता गुंडळून होता आलेला आहे. आपल्याला अशा पद्धतीने हा फेटा गुंडळून घ्यायचा होता. कैचीने आता ह्याला थोडं आपण कट करून घेऊया, कापून घेऊया. आता आपण कापून घेतलेले काय अशा दोन्ही बाजूनी आता आपण कट करून घेतलेलं आहे ना, एक कापून घेतलेलं अशा पद्धतीने आपल्याला इथे ह्याची जॉईंट करून घ्यायचा आहे, गाठण मारून घ्यायची बा. अशा पद्धतीने न निसाटली पाहिजेत, असे दोन्ही गाठ डबल गाठण मारून घ्यायची
बघा आता हे गाठण मारून घेतलेली, हे राहिलेलं आता थोडं थोडं आपण कट करून घेऊया. ही बघा आता आपली रिंग तयार झालेली बघा कशी गोल आकाराची आपण बनवलेली. पहा किती छान वाटतंय, दिसायला बी किती ऍक्टिव्ह दिसते बघा. मग ह्याच रिंगाचा आपल्याला कशा पद्धतीने वापर करायचा आहे हे तुम्हाला आता आपण करून दाखवणार आहे. बघा आता आपण घेतलेल्या राहिलेल्या पट्ट्या, बघा हे पट्ट्यात राहिलेल्या. मग ह्या पट्ट्याचा आपल्याला बघा अशा पद्धतीने गुड्या करून घ्यायच्या बघा. अशा निर्या घातल्यासारखं थोडं करून घ्यायचं आहे सुरुवातीला. बघा मग आपण आता ही अंगठ्यामध्ये असं लावून घेऊया ह्याला. बघा अशा पद्धतीने लावून घेतलेले. मग आपण आता हे आपण बनवतोय ना, आपण आता ही लहानपणी कसं आहे माहिती का, गोप ही गळ्यामध्ये घालण्याकरता कसं विणायचो हाताने. मग तशा पद्धतीने आपण गोप बनल्यासारखी आपण आता दोरी तयार करतोय. बघा आता आपल्याला ही पहा, बघा अशा पद्धतीने पहिली एक गाठ मारून घ्यायची बघा. बघा अशा पद्धतीने वर घ्यायचं ह्याला. बघा वर घेऊन बघा आपण अंगठ्याला जम बांधून घेऊया, कारण ही आपण येताना निसटू शकतं. बघा अशा पद्धतीने आपल्याला याची आता दोरी तयार करायची. बघा हे पहा आपल्याला नुसतं असं गोप येण्यासारखं करत राहायचे बघा. आपण पहिले शाळेमध्ये गळ्यात घालण्याकरता गोप ही बनवायचो टाइमपास म्हणून. मग अशा पद्धतीने आपल्याला नुसतं काही असं इन्कम करत राहायचे, सोपं आणि सरळ. ह्याला टेन्शन नाही काय नाही. एक दोरी काय अशा पद्धतीने केलं, गुंतवून घेतलं की असं गोल होत आहे बघा. हे गोल झाले की ह्याच्यामध्ये ही दोरी नुसती वावायची, पुन्हा हिला ओवून घ्यायची. हे का हे किती किती छान मस्त पैकी ती विणी तयार होती बघा. हे का, आणि दिसताना बी ऍक्टिव्ह दिसते. मग ह्या येण्यांचा उपयोग आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे हे तुम्हाला दावतो. आता दादांनो ताईंनो, मी बनवलेला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय हे मला लगेच कमेंट करून तुम्ही परत सांगायचं बघा. आणि कुठनं पाहताय व्हिडिओ आपला आणि कोणत्या गावामधनं ते पण आपल्याला सांगायचं, कसा वाटला कसा नाही. बघा मग आता आपण शेवटला आलेलो आहे. कसं आपण ह्या रिंगपासनं आणि ह्या दोऱ्यांपासनं काय बनवतोय आणि कशासाठी बनवतोय आणि किती उपयोग होतोय याचा हे तुम्हाला आपण दावणार आहे. आता बघा झालं, थोडं राहिलं येणायचं आपले. असं जुगाड व्हिडिओ आपण वर बनवणार. तुम्हाला कसं वाटतंय ते मला सांगत चला फक्त. आता येणे आपली पूर्ण होत आलेली. आणि परत शेवटच्या नंतर ही अशी वडली तर फार समजून साधते. त्याच्यामुळं आपल्याला शेवटच्या टायमाला का अशा पद्धतीने इकडे घेऊन हिला अशी जम करून घ्यायची. आता ही निसटू शकत नाही, काहीच नाही. आता काही कशा पद्धतीने आपली विणी तयार झाली आणि दावं तयार झालंय तुम्ही पहा. आता आपण अंगठ्याला बांधलेलं आहे, हे आता सोडून घेऊया. कारण ही फेटा नवीन असतो ना, त्याच्यामुळे याच्या गाठी जम बसतात. आता ही आपण गाठण सोडून घेतलेली. आपण अशा पद्धतीने 3 द्वारे आता करून घेतलेले आहेत. हे का ही पहा कशा येण्या बनवल्यात बघा. हे का वा 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 किती छान वाटतात बघा. मग ह्याच दोरे आपल्याला ह्या रिंगमध्ये लावून घ्यायच्यात आणि ह्याच्यापासूनच आपला
वस्तू तयार होणार आहे. मग काय वस्तू तयार होती तुम्ही आता थोड्या टायमिंगमध्ये समाप्ती होत आहे. मग थोड्या टायमात आपण ही कशा पद्धतीने बनवतोय हे तुम्ही पहा. आता थोडा आपला व्हिडिओ तुम्हाला मोठा झालेला वाटतंय, कारण कसं ही आपदायचं काम आहे ना. मग आपदायचं काम असल्यामुळं आपल्याला बघा हे अशा पद्धतीने बघा इथं ही दोरी आपल्याला लावून घ्यायची. बघा बघा फेट्याची दोरी आपल्याला इथं अशा पद्धतीने गच्च बांधून घ्यायची. बघा कारण आपण याच्यामध्ये तार का घातलेली, तार घालायचं कारण आपलं म्हणजे काय माहिती का, ही आपली रिंग आहे ही अशी गोल राहिली नसती. कारण तर आपला प्लास्टिकचा पाईप आहे ना, त्या पाईपाने काय झालं असतं माहिती का, ती वाकडी तिकडे झाली असते, तिला गुढी पडली असते. त्याच्यामुळे आपल्याला आता ही राहिलेली बाजू आपण कट करून घेऊया. काही आपण आता कट करून घेतलेली. आता ही आपली एक जम मस्तपैकी बाजू झालेली. आता एक हित आणि एक हित अशा एका हिताच्या अंतरावर दुसरी घ्यायची. बघा हित घ्यायची, एकदम मधोमध सेंटरला घ्यायची नाही. कारण एक दोरी आपण तिथं घेतली तर एक दोरी हित घ्यायची. हिला बी अशाच पद्धतीने आपण तिथं कशी बांधून घेतली गच्च, तशा पद्धतीने आपल्याला हिला पण इथं बांधून घ्यायची. बघा पॅक गाठी देऊन टाकायचे. बघा ही पण आता आपली बांधून झाली. बघा हिला पण आपण ही वरचा शेंडा बघा अशा पद्धतीने कट करून घेऊया. बघा आता आपल्या दोन्ही बी दोऱ्या तयार झालेल्या आहेत. बघा आता तिसरी गोष्ट, तिसरी दोरी आपल्याला ती घ्यायची म्हणजे परत एक इथंचं माप घ्यायचं. बघा अशा पद्धतीने एक माप घ्यायचं आणि बघा तिसरी दोरी आपल्याला हिथं लावून घ्यायची. बघा हे दोन दोऱ्या झाल्या. बघा तिसरी आपल्याला हिथं लावून घ्यायची. आपली आता वस्तू तयार होत आलेली. आणि तुम्ही ही वस्तू माझी तयार व्हायच्या अगोदरच ओळखत आणलेली ही मला बी माहिती आहे. पण आपण आता ही वस्तू बनवल्यावर पूर्ण झाल्यावर मी आपण नाव सांगणार आहे. याचं तुम्ही तर ओळखलेलंच आहे आता काय बनवतोय दादा ती. परंतु मी स्वतः पण तुम्हाला सांगणार आहे आपण का बनवली आणि कशासाठी बनवली ती वस्तू. बघा आपल्या तिन्ही पण गाठी मारून झालेल्या आहेत, 3 दोऱ्या लावून झालेल्या आहेत. आता हिला पण आपण अशा पद्धतीने कट करून घेतलेलं आहे. हो का मित्रांनो, मग आपण आता ही दोऱ्या अशा तिन्ही पण लावून घेतलेल्या आहेत एकसारख्या. बघा बघा तिन्ही दोऱ्या लावून घेतलेल्या आहेत हे का. हो मग आता ही वस्तू कशी झाली आणि काय करतोय आपण ते आता तुम्ही पाहता. आपल्याला इथं आहे ना, इथं आपल्याला ह्याची गाठण मारून घ्यायची. बघा इथं अशा पद्धतीने आपल्याला ह्याची गाठण मारून इथं घ्यायची होती. आणि ही तिसरी दोरी आपली ही जी पण आपल्याला इथं गाठण मारून घ्यायची. आता तिन्ही दोरे आपल्या बांधून झालेले आहेत. पहा आपण आता गाठीवरणी मारून घेतलेले आहेत.
हो का, आता हे तुम्ही ओळखलं तर आहेच काही ती बनवलेलं आहे. हो का, हे आपलं ह्याला शिक्क म्हणतात बघा, शिक्क म्हणतात. कारण कसं आहे माहिती का, आपल्या घरामध्ये भरपूर मुंग्याही होतात. मग मुंग्या हे झाल्या किंवा आपल्या घरामध्ये बघा असं खाली टोपलं हे असतंय, ह्याला टोपलं म्हणतात. भाकरी ठेवण्याकरता, पोळी ठेवण्याकरता ह्याला टोपलं. म्हणजे टोपलं आपण इकडून तिकडून येतो, आपलं टोपलं उघडतो, असं अशी रांग चाललेली असती मुंग्यांची. परत हो का असं बघतो तर साऱ्या मुंग्या, अरे बापरे काय मुंग्या झाल्यात, काय भाकर खावं का मुंग्या खावं वाटतं. परंतु आपण अशी जर वस्तू बनवली तर एक मुंगी होणार नाही आणि काय येणार पण नाही. मग हे आपल्या घरामध्ये अशा पद्धतीने उंचीला थोडं पत्रा असेल तर पत्र्याच्या हुकाला खाली लोंबकाचा आपल्या हाताला येईन अशा पद्धतीने अडकून ठेवायचं. बघा अशा पद्धतीने असं टोपलं बसवायचं. टोपलं, टब्बा, टोप काय बी म्हणते त्याला. बघा अशा पद्धतीने बघा पद्धतशीर काय काय तर वर जायचं, टाप आहे का कशाची काय. बघा परत आपल्या घरामध्ये दुधू हे असतंय. मग आपण काय दुधाचं बुगलं समजायचं थोडक्यात. हे पोळ्याचा डब्बा आहे पण बघा दुधाचं बुगलं आहे. बघा अशा पद्धतीने बुगलं बी आपण ठेवलं. बघा असं ठेवलं तरी आपल्या घरामध्ये मांजर तर प्रत्येकाने पाळलेलं असते. मांजर हे आपल्याला मस्त पैकी आहे, वाघाची मावशी. त्याच्यामुळं आपली मावशी म्हणलं तरी चालतंय. मग तिला आपण दूध ही ठेवतो, ती बघती ह्या पातेल्यामध्ये दूध होई. मग ती उगाची उडी मारती मांडणीवरती, आपल्या किचन वाट्यावरती दूध समजा सांडून टाकती. मग तर तिला ना आपल्याला कसं मन आहे, तुला ना मला घाल कुत्र्याला असं मन आहे, तसं होतंय बघा. ती मग आपल्याला पुसून कापड्याने फेकून द्यावं लागतं. मग बघा अशा शिक्यामध्ये दुधाचं जर बुगलं आपण ठेवलं तर आपल्याला लागेल त्या टायमाला खाली घेता येतं. मग त्याच्यासाठी आपण शिकं बनवले. बघा यात पोळ्याचा डब्बा आहे. पोळ्या ही घातल्या मस्तपैकी ठेवले, कितीतरी भारी वाटतं बघा. मग तुम्हाला ह्या आपल्या सोपा जुगाडात सोप्या पद्धतीचं जुगाड आपल्याला ही बनवायचं होतं. मस्त करायला आपल्याला मस्त टाइम गेला, पण आपण म्हणतोय सोप्या पद्धतीचं आपल्याला उपयोग येणारे वस्तू ही. बघा मग तुम्हाला कोणाचं सलादचं घर असू द्या, कोणाचं पत्र्याचं असू द्या, कोणाचं छपराचं असू द्या, जशा परिस्थितीनुसार घरं असतात. प्रत्येकालाच बिल्डिंग आणि माड्यान हे नाहीत. खेडेगावाने आणि ही जुन्या पद्धतीने छपराची घरं येतं. परिस्थितीच नसते ना तशी, तर आपल्या आणि छपराच्या घरामध्ये राहतात. मग त्या दांडीला ह्याला कुठं बी असं वरती अडकिवलं तरी आपल्याला कशाचं मुंग्याचं ह्याचं बिया नाही, मांजराचं नाही, मुंग्यांचं नाही आणि सुरक्षित राहणार. मग तरी आपण मित्रांनो हा व्हिडिओ बनवलेला तुम्हाला कसा वाटला आणि आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.